जर वर्णन केलं तर म्हणतात भगवंताचे जे गुण होते, भगवंताची जी रूप माधुरी होती त्याच्यामध्ये एक लेश मात्र सुद्धा कमी नव्हता. प्रद्युम्न हुबहू भगवंताचंच प्रतिरूप होतं. रुक्मिणी नंदन प्रद्युम्न जे होते एवढे सुंदर होते की त्यांची माता अन्य ज्या राणी आहेत त्या पण पाहून, प्रद्युम्नाला पाहून मोहित व्हायच्या. साक्षात प्रभूंचंच रूप त्यांना वाटायचं. तर या ठिकाणी म्हणतात, शुकदेवजी सांगतात, परीक्षित जेव्हा रुक्मिणी नंदन प्रद्युम्न 10 दिवसाचे सुद्धा झाले नव्हते त्याच वेळेस एक शंभरासुर नावाचा असुर त्या ठिकाणी येतो आणि तो विचार करतो, याने हा जो रुक्मिणी नंदन प्रद्युम्न आहे यानेच माझा वध होणार आहे, याच्या हातूनच माझा वध लिहिलेला आहे, त्याच्यामुळे याला मी जिवंत सोडणार नाही असं विचार करून तो मायावी जो शंभरासुर होता तो त्या ठिकाणी रुक्मिणीच्या महालात येतो आणि 10 दिवसांचे तो प्रद्युम्न नव्हता. अशा छोट्याशा बाळाला घेऊन तो त्या बाळाला समुद्रामध्ये फेकून देतो. जेव्हा समुद्रामध्ये त्या बाळाला फेकून देतो तर एक मासा त्या बाळाला गिळून घेतो. गिळून घेतल्याच्या नंतर शंभरासुरला असं वाटतं की मी माझ्या शत्रूचा आता वध केलाय, आता माझी मृत्यू संभव नाही, तू निश्चिंत राहतो. परंतु जसं बाळ जन्माला येते ना त्याच वेळेस त्याची मृत्यू निश्चित झालेली असते आणि ती त्याच पद्धतीने होते. त्याने कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी मृत्यू कुणाची कधी टळू शकली नाहीये, ना कधी टळू शकते. तर त्या माशाने ज्या बाळाला गिळलं होतं त्या ठिकाणी काही कोळी लोक येतात, जाळी टाकतात आणि मासे पकडतात. मासे पकडल्याच्या नंतर ज्या माशाच्या पोटामध्ये तो प्रद्युम्न होता तो मासा त्या कोळी लोकांनी शंभरासुरला भेट दिला. भेट दिल्याच्या नंतर जेव्हा स्वयंपाकघरामध्ये ती मासे आले आणि जे आचारी लोक होते त्या ठिकाणी स्वयंपाक बनवणारे त्यांनी जेव्हा त्या माशाला कापल्याच्या नंतर त्यांना ते बाळ दिसलं. प्रद्युम्न त्या माशाच्या पोटात सुद्धा जिवंत आहे, सुरक्षित आहे. आणि एवढं छोटंसं बाळ पाहिल्याच्या नंतर त्यांनी त्या शंभरासुरची एक दासी होती, तिचं नाव होतं मायावती. त्या मायावतीला त्या बाळाला देऊन टाकलं. मायावती आता त्या बाळाचं पालन पोषण करायला लागली आणि असंच काही दिवस निघून गेल्याच्या नंतर अतिशय सुंदर तो राजकुमार आता मोठा होऊ लागला. एक दिवस त्या ठिकाणी देवर्षी नारदजी येतात आणि नारदजी म्हणतात, हे मायावती, हा दुसरा तिसरा कोणी नसून हा तुझा पती म्हणे, तू रती आहेस मागच्या जन्मातली आणि हा तुझा पती प्रद्युम्न आहे म्हणे, काम आहे साक्षात कामदेव. तर रतीला हे ऐकून अत्यंत आनंद होतो आणि आनंद झाल्याने त्या ठिकाणी ती आता त्याला आणखीन प्रेम करायला लागली. लहानपणी असताना ती ज्या वात्सल्याने त्याचं ती पालन पोषण करत होती, तो जसा मोठा होऊ लागला तर ती एक पत्नी ज्या दृष्टीने आपल्या पतीकडे पाहत असते त्या दृष्टीने त्या राजकुमाराकडे पाहायला लागली. तर एक दिवस प्रद्युम्नजी त्या मातेला म्हणतात, आई, तू तर माझी आई आहेस आणि तू माझ्याकडे असं काम भावनेने का पाहते? तर त्या ठिकाणी मायावती सगळी कथा सांगते म्हणे, तुम्ही साक्षात कामाचे अवतार आहात आणि मी तुमची पत्नी रती आहे म्हणे. भगवान शंकरांनी जेव्हा श्राप दिला होता
आणि त्या श्रापामुळे तुम्ही अंगरहित झाले होते. म्हणून एक नाव कामदेवांचं अनंग सुद्धा आहे. न अंग यस्य स अनंग, ज्याचं अंग नाहीये असा तो काम. तर रती सगळा वृत्तांत सांगते, म्हणते तुमची आई तुमच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळतेने वाट पाहत आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या शंभरासुराचा वध करा म्हणे. आणि आपण पुन्हा द्वारकेमध्ये तुमच्या मातेंकडे जाऊ. आणि त्या ठिकाणी जी ती मायावती जी होती तिच्याकडे एक अद्भुत विद्या होती. भगवान शंकराच्या कृपेने तिने महामाया नावाची एक अद्भुत विद्या प्राप्त केलेली होती. आणि ती महामाया नावाची जी विद्या तिने प्रद्युम्नाला शिकवली. म्हणे शंभरासुर कोणी साधारण नाहीये म्हणे, तो अशी माया असतो ना म्हणे, त्याच्या मायेसमोर कुणाचंच काहीच चालत नाही. आणि त्याचा जर वध करायचा असेल तुम्हाला तर निश्चित रूपाने तुम्हाला ह्या महामाये रूपी सिद्धीची आवश्यकता पडेल, ह्या विद्येची आवश्यकता पडेल. आणि त्या ठिकाणी प्रद्युम्नाला ती महामाया रूपी विद्या शिकवते. आता प्रद्युम्न त्या शंभरासुरला जाऊन ललकारतात. त्या ठिकाणी मायावतीने सगळं सांगितलं की तुम्ही 10 दिवसाचेही नव्हते तेव्हा येऊन या शंभरासुरने तुम्हाला पाण्यामध्ये समुद्रामध्ये टाकून दिलं होतं. तर त्या ठिकाणी प्रद्युम्न शंभरासुरला जाऊन त्याच्या सभेमध्ये जाऊन ललकारतात. भयंकर असं दोघांचंही त्या ठिकाणी युद्ध होतं. अतिशय घनघोर असं युद्ध होतं. आणि शंभरासुर खूप मायावी होता. मायावी असल्या कारणानं त्या ठिकाणी तो वेगवेगळे त्या ठिकाणी अदृश्य व्हायचा. कधी आकाशामधून अस्त्र-शस्त्रांचा प्रहार करायचा. परंतु प्रद्युम्नाकडे जी महामाया रूपी सिद्धी होती, ती विद्या होती, त्या महामाया रूपी विद्येने त्याची जी मायावी शक्ती होती ती काहीच चालू शकली नाही. आणि त्या ठिकाणी प्रद्युम्न त्या शंभरासुराचा त्या ठिकाणी वध करतात. वध केल्याच्या नंतर प्रद्युम्न त्या मायावतीला घेऊन द्वारिकापुरीमध्ये येतात. जसं प्रद्युम्न द्वारिकापुरीमध्ये प्रवेश करतात आणि भगवंताच्या ज्या पटराण्या आहेत त्या सगळ्या जेव्हा प्रद्युम्नाला पाहतात तर त्यांच्या अंतःकरणात अतिशय मोह उत्पन्न होतो की हे साक्षात प्रभूच आहे, हे आमचे पती आहेत म्हणून. एवढे हुबहू दिखायचे, एकदम प्रतिरूप होते कृष्णाचे. आणि त्या ठिकाणी देवर्षी नारदजी येतात. रुक्मिणी जेव्हा प्रद्युम्नाला पाहते त्यांचं वात्सल्य भाव उमडून येतो. त्यांच्या मनातही येतं की हा माझा मुलगा असताना म्हणे एवढाच मोठा झाला असता. तर त्या ठिकाणी नारदजी येऊन रुक्मिणी मातेला सांगतात हा तुमचाच मुलगा आहे म्हणे प्रद्युम्न. आणि ही ह्याची अनंत जन्मामध्ये जी ह्याची पत्नी राहिलेली आहे ती ही मायावती ह्याची पत्नी आहे. अशा पद्धतीने ते दोन्ही दंपत्याचं अतिशय भव्य दिव्य असं द्वारिकावासी स्वागत करतात. आणि या ठिकाणी पुढे भगवंताचे जे अन्य विवाह आहे त्याचं वर्णन शुकदेवजी परीक्षितींना करतात. म्हणतात एक सत्राजित नावाचा एक व्यक्ती सूर्य भक्त होता. सूर्याचा मित्रही होता आणि भक्तही होता. आणि त्याची भक्ती पाहून सूर्यांनी प्रसन्न होऊन त्याला एक सम्यंतक नावाचा मणी दिला होता. तो एवढा तेजस्वी होता म्हणे, एवढा तेजस्वी होता की त्याच्याकडं नित्यप्रती 8 भार सुवर्ण त्या मण्यापासून त्याला प्राप्त व्हायचं. आणि एवढं तेजस्वी तो मणी होता की जेव्हा सम्यंतक मणी धारण करून तो सत्राजित
कुठेही जायचं तर लोक समजायचे सूर्य भगवान येऊ राहिलेत. एवढा प्रभावशाली तो सम्यंतक मणी होता. एक दिवस जेव्हा प्रभू सभेमध्ये विराजमान होते, त्या ठिकाणी सत्राजित तो मणी शरीरावर धारण करून त्या सभेमध्ये आला आणि सगळेजण म्हणायला लागले, सूर्य भगवान आले, सूर्य भगवान आले. भगवंत म्हणतात, सूर्य भगवान नाहीये म्हणे, हा सत्राजित आहे आणि याच्याकडं भगवान सूर्यांच्या कृपेने याला जो मणी मिळालाय सम्यंतक मणी, तो याने घातलाय म्हणून याचं एवढं तेज दिसतंय म्हणे. तर प्रभूंनी तसेही द्वारकेमध्ये सुद्धा उग्रसेन राजाला, जे कंसाचे वडील होते उग्रसेन महाराज, त्यांना राजगादीवर बसवलेलं होतं. तर त्या ठिकाणी राजा उग्रसेन असल्यामुळे राजाचा आपल्या राज्यातल्या प्रत्येक संपत्तीवर अधिकार असतो, हा नियम आहे. तर ह्या नियमानुसार त्या ठिकाणी प्रभू सत्राजितला म्हणतात, हे जे बहुमूल्य रत्न आहे सम्यंतक मणी, तुम्ही याला उग्रसेन महाराजांना देऊन टाका. तर त्या ठिकाणी सत्राजित म्हणतात, नाही मी नाही देणार म्हणे, मला माझ्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान सूर्यांनी हा मणी मला दिलाय. असं म्हणल्याच्या नंतर प्रभूही जास्त आग्रह करत नाही. परंतु दैवयोगाने एक दिवस जेव्हा सत्राजितचा छोटा भाऊ होता प्रसेन, आणि तो प्रसेन एक वेळेस घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी जात असताना त्याने तो मणी गळ्यामध्ये घातला होता. आणि गळ्यामध्ये घालून जेव्हा तो प्रसेन घोड्यावर बसून जंगलामध्ये वनामध्ये निघालाय शिकार करण्यासाठी, तर त्या ठिकाणी एक वाघ येऊन त्याचा वध करतो. तो मणीही घेतो आणि प्रसेनला त्या ठिकाणी मारून टाकतो. पुढे जामवंत त्या वनामध्ये राहत होते आणि त्यांनी जेव्हा पाहिलं एवढा तेजस्वी मणी त्या ठिकाणी चमचम करतोय, तर त्यांनी त्या व्याघ्रला त्याचा वध केला आणि तो मणी घेऊन ते आपल्या गुफेमध्ये आले. जामवंत हे राम अवतारातले होते, अस्वल रूपामध्ये त्यांचं शरीर होतं. आणि जामवंत तो जो सम्यंतक मणी होता तो आपल्या मुलीला खेळायला देतात. खेळायला दिल्याच्या नंतर इकडं द्वारिकापुरीमध्ये सगळीकडे सत्राजित हल्ला करतो की माझा सम्यंतक मणीवरती डोळा होता म्हणे कृष्णाचा आणि त्याने तो चोरी केलाय नक्की. आता भगवंताला असा कलंक लागणं शोभनीय नाही. त्यामुळे भगवंत विचार करतात, हा कलंक कसा मिटेल, कसा आपण हा कलंक दूर करायचा. म्हणून एक दिवशी भगवंत आपल्या सेनेला घेऊन तो मणी शोधण्यासाठी जंगलामध्ये जातात. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते पाहतात एका जागेवरती प्रसेन, सत्राजितचा जो छोटा भाऊ होता प्रसेन, आणि त्याचा घोडा मृत होऊन पडलेला आहे. आणखीन पुढे जातात, पाहतात त्या ठिकाणी तो वाघही मृत होऊन पडलेला आहे. आणखीन पुढे जातात तर एक गुफा दिसते. गुफा पाहिल्याच्या नंतर भगवंत जे अन्य सैनिक होते द्वारिकावासी त्यांना सांगतात की मी या गुफेमध्ये जातो म्हणे, आणि जर मी 12 दिवसात वापस नाही आलो तर तुम्ही पुन्हा वापस द्वारिकापुरीमध्ये जा म्हणे. असं म्हणल्याच्या नंतर प्रभूंनी आतमध्ये प्रवेश केला आणि प्रभूंनी पाहिलं तिथे एक कन्या त्या सम्यंतक मणी सोबत खेळत होती. हे पाहिल्याच्या नंतर प्रभूंनी जेव्हा तो मणी घेण्याचा प्रयास केला तर त्या ठिकाणी ती जी दाई होती ती मोठ्याने ओरडली. मोठ्याने ओरडल्याच्या नंतर तो आवाज जामवंतांना कानावर पडला आणि जामवंत त्या ठिकाणी येतात
आणि भगवंताला साधारण मनुष्य समजून त्यांच्यासोबत युद्ध करायला लागतात. दोघांचं युद्ध त्या ठिकाणी भयंकर असं दोघांचं युद्ध चालतं. या ठिकाणी वर्णन आले 28 दिवसापर्यंत भगवंत त्या ठिकाणी जामवंत सोबत युद्ध करत होते. किती? 28 दिवस. आणि जे अन्य जे सैनिक आलेले होते त्यांना वाटलं आता प्रभू नाही राहिले, असं विचार करून ते 12 दिवसातच वापस द्वारिकापुरीमध्ये गेले होते. द्वारिकापुरीमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की प्रभू एका गुफेमध्ये गेलेत म्हणे आणि ते बाहेर नाही आलेत. सगळेजण त्या ठिकाणी सत्राजितला नाव ठेवू लागले, तुझ्यामुळे प्रभू आमच्यामध्ये राहिले नाही म्हणे. अशा पद्धतीने सगळेजण नाव ठेवायला लागले. आता या ठिकाणी जेव्हा जामवंत आणि प्रभूंचं 28 दिवस युद्ध चाललं होतं, शेवटी प्रभूंनी असा वार केला जामवंत वरती की त्याची हड्डी मोकळी झाली. जामवंतांनी समजलं, त्याच क्षणी समजलं की हा कोणी साधारण पुरुष नाहीये म्हणे, हा निश्चित रूपाने माझा भगवंत आहे. कारण म्हणतात जेव्हा राम रावण युद्ध झालं होतं त्यावेळेस जामवंताची जी युद्ध करण्याची जी लढण्याची जी इच्छा होती ती पूर्ण नव्हती झाली आणि भगवंताने ती समजली होती. जामवंत एवढे बलशाली होते की त्यांच्यासोबत युद्धामध्ये कोणीच टिकू शकत नव्हते हे प्रभूंना माहिती होतं. आणि म्हणूनच प्रभूंनी त्यांच्या मनातली ती गोष्ट ओळखली आणि ह्या कृष्ण अवतारामध्ये त्यांची जी हातामध्ये जी खुजार होत होती त्यांना युद्ध करण्यासाठीची, ती त्यांची जी इच्छा होती ती ह्या अवतारामध्ये भगवंतांनी पूर्ण केली. त्या ठिकाणी जामवंत म्हणतात, प्रभू तुम्ही इथे कशासाठी आले होते? तर प्रभू त्यांना सगळा वृत्तांत सांगतात की माझ्यावरती कलंक लागलाय म्हणे की मी सम्यंतक मणी चोरी केलाय म्हणून, तर तो मणी घेण्यासाठी मी इथे आलोय म्हणे. या ठिकाणी म्हणतात प्रभूंवरती कलंक कस काय लागला? याची एक दुसऱ्या अन्य पुराणामध्ये कथा येते म्हणे. एक दिवस गणेशजी चालता चालता खाली पडले. गणेशजींचं पोट खूप मोठं आहे, त्याच्यामुळे चालत असताना जेव्हा ते खाली पडले आणि उठताना त्यांना